आता एक मोठी बातमी आहे। अर्थातच शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध होतोय। लातूरमध्ये शक्तीपीठ मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली आहे। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारलाय। मोजणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अर्थातच प्रश्न विचारले गेलेले आहेत शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांना। आणि मोजणीसाठी जसे इथे अधिकारी दाखल झाले हे सगळे शेतकरी संतापले आणि या संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारलाय। आपण काहीच नाही, आपल्या ज्या काय अडचणी आहेत तेच आपण कागदावर घेणार। आम्ही सांगायलोच नाही, ही मुद्द्याची मांडले ना, हे प्रमुख मुद्दे आणि पूर्ण तालुक्यात आहे। एकाच गावात कागदावर घेणार आहे, त्यानुसार साहेब माझं काय म्हणणं की एकाच गावात ही जी 13 गाव आहेत नाही, त्या 13 गावातले हीच मुद्दे तुम्ही कुठेही तुम्ही जी प्रोग्राम काढला तुमचा ते हेच मुद्दे आहेत। ही मुद्द्याचं आधी निरसन करा आणि नंतर मग पुढे आणि अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विष्णू मुरगे आपल्या सोबत आहेत। विष्णू, या सगळ्या अधिकाऱ्यांवरती प्रश्नांची सरबत्ती होतीये, काय अधिक माहिती? खरं प्रज्ञा, शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। लातूर जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत। अनेक गावांमधून हा रस्ता जाणार आहे आणि या शेतकऱ्यांनी आता विरोध दर्शवला आहे। आमच्या गावातून शक्तीपीठ महामार्ग नको अशी भूमिका मागील 1.5 वर्षापासून या शेतकऱ्यांनी घेतली आहे। मात्र आज अचानक मोजणीसाठी या ठिकाणी अधिकारी पोहोचले आहेत आणि जसेही गावामध्ये अधिकारी आले तसा जाब विचारायला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेला आहे। अनेक प्रश्न विचारलेले आहेत, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी विचारत होते की आम्हाला या पद्धतीच्या नोटिसा दिल्या पाहिजे होत्या, याबद्दलची आम्हाला माहिती दिली पाहिजे होती, आम्हाला विश्वासात घेतलं होतं। असं कुठलंही पाऊल सरकारनं असेल किंवा प्रशासनानं उचललं नाही आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग ज्या ठिकाणाहून बाधित शेतकरी आहेत, ज्या ठिकाणाहून जाणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय आणि अधिकाऱ्यांना थेट जाब विचारलाय, प्रश्न विचारलेत। सध्या याच ठिकाणी अधिकारी तर ठोकून आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मोजणी करायची आहे। मात्र याला देखील शेतकऱ्यांनी आता विरोध केल्याचं पाहायला मिळतंय। यासह बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील हे आंदोलन होताना पाहायला मिळतंय। प्रज्ञा, नक्कीच। मात्र आपण बघतोय की अजिबात हे माघार घ्यायला तयार नाहीयेत शेतकरी। किती मोठ्या संख्येने शेतकरी इथे दाखल झालेले आहेत? राजकीय पक्ष सुद्धा तिथे आहेत का? तर 6 ठिकाणी आज 6 बाधित जे शेतकरी आहेत त्यांचीच मोजणी होती। मात्र लातूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जे आहेत ते शेतकरी या ठिकाणी थोडंसं थांबवतेय विष्णू तुम्हाला। आता थेट आपण जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत तिथे।